नमस्कार, मी किशोरी. आज मी भोगीची मस्त अशी भाजी बनवणार आहे. भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले. भोगीची भाजी बनवण्यासाठी इथं साहित्य घेतलेले: 1 वाटी घेवड्याची शेंग, 1 वाटी मटार, गाजर 1 वाटी घेतलेले, अर्धी वाटी बोरं घेतले, अर्धी वाटी पाऊण वाटी हरभरा भिजवून घेतलेला आहे, तीळ घेतलेत 1 वाटी, वांगी घेतले 2 चिरून, शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी, टोमॅटो घेतला 1 चिरून, कांदा घेतलेला 1 चिरून बारीक, खोबरं, ऊस, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, लवंग, मिरं, दालचिनी आणि शहाजिरे. 2 वाट्या चाकवताची घेतलेली या. फोडणीसाठी इथं सुके मसाले घेतलेत: मोहरी, जिरी, धना पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि ठेवणीतलं तिखट. आपल्याला इथं मसाले भाजून घ्यायचे भाजण्यासाठी. तीळ पण टाकून घेते भाजण्यासाठी. तीळ मी थोडे जास्त वापरणार आहे, माझ्याकडे हुरडा नाही त्याच्या. तीळ छान भाजले, ताटामध्ये काढून घेणार आहे आता. हरभरे भाजून घ्यायचेत आपल्याला अर्धे. हरभरे भाजून घेतलेत, इथं ताटामध्ये काढून घेतलेत मी. आता खोबरं भाजून घ्यायचंय, लाल होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचंय आपल्याला. खोबरं भाजलेले काढून घेणार आहे ताटात. वाटण बनवण्यासाठी इथं साहित्य भाजून घेतलेले: तीळ, हरभरे पण भाजून घेतलेत मी थोडेसे, खोबरं, आणि आता ह्याचं सगळ्याचं मिळून वाटण बनवून घ्यायचंय. वाटण मी बारीक करून घेतलेले. आता भाजीला फोडणी देऊन घेणार आहे. कढई गरम झालेली या, तेल टाकून घेते. तेल गरम झालेले, अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की लगेच 1 चमचा जिरं टाकून घेते. जिरं छान फुललेले, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर छान तेलामध्ये तळून घ्यायचं. फोडणी मी कमी जाळावरती देऊन घेणार आहे. फोडणी छान तळलेली या. सुके मसाले टाकून घेणार आहे: 1 चमचा धना पावडर, 2 चमचे तिखट, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद. छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. कांदा टाकायचा विसरली होती मी, आता तेलामध्ये परतून घेणार आहे. फोडणी छान परतलेली या. वाटण बनवलेलं टाकून घेते. वाटाचं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचंय. वाटण आपल्याला फोडणीमध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. फोडणी करपू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय फोडणीमध्ये आणि थोडी परतून घ्यायची पाण्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्यात: मटार, घेवड्याची शेंग, शेंगदाणे, गाजर, बोरं, ऊस, टोमॅटो,
वांग, हरभरा मिक्स करून घ्यायच्या भाज्या फोडणीमध्ये. भाज्या सगळ्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतलेत. आता चाकवताची भाजी टाकणार आहे आणि भाजी मिक्स करून घेणार आहे. भाजी मिक्स करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेते. भाजी आपल्याला आता हलवून घ्यायची आहे. भाजी झाकून ठेवायची थोडा वेळ आणि वरून पाणी वरती ताटावरती, म्हणजे भाजीला पाणी छान सुटतं. आता आपण खेंगटामध्ये पाणी वतून घेणार आहे. पाणी ओतल्यावर मिक्स करून घ्यायची. आपल्याला जसं पातळ घट्ट हवंय ना तसं पाणी वतायचं. भाजीमध्ये मी पाणी वतून घेतलेले. आता ह्याला झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी. आता आपलं खेंगट शिजलंय का ते आपण बघूया. चला. मस्त अशी आपली इथं खेंगटाची भाजी तयार झालेली आहे. खूप छान गावाकडच्या पद्धतीने एकदम मस्त अशी मी बनवलेली गावरान. आम्ही अशा पद्धतीने गावाकडे भाजी बनवतो. तुम्ही कशी बनवता ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.